हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी माझ्या ज्यूट क्लासबद्दल 2 व्हिडिओ तुमच्याशी शेअर केले होते. तर ह्या आठवड्यात काय शिवलं, त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये काय शिवलं आणि आता आहे तिसरा आठवडा चालू, तर त्यामध्ये काय शिवलं ते दाखवणार आहे. त्याआधी 2 मिनिट 2 मिनिट नाही 2 शब्द बोलते की ऑलरेडी मी 2 व्हिडिओ टाकले होते. ते खूप छान म्हणजे खूप मस्त व्ह्यूज पण आले, लाईक पण आल्या. आपले जवळपास आता 1.5 ते 2 महिन्यात 400च्या घरात सबस्क्राईब पण होत चाललेले आहेत. तर मला छान असं म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटत आहे चॅनलबद्दल. कारण 2-3 वर्ष आधी यापूर्वी पण मी वेगळा विषय घेऊन माझा वेगळा व्हिडिओ होता, म्हणजे वेगळा कंटेंट होता. तर एक अकाउंट ओपन केलं होतं, पण काही खूप 2 वर्ष मी त्याच्या जसा वेळ मिळेल तसं काम करत राहिले, पण काय पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळाला. पण ह्यावेळेस मला नक्कीच पॉझिटिव्ह वाटते, छान वाटते. सगळ्यांना थँक्यू. कारण चॅनल थोडं थोडं का हळूहळू का होईना पण ग्रो होतो आहे. कारण त्यावेळेस तसं नव्हतं झालं, किंवा झालंच नाही. 2-3 वर्ष काम केलं पण झालंच नाही असं बी म्हणता येईल. कारण व्ह्यूजच कसेच नव्हते येत. आलं तरी मग लाईक नसायचे, सबस्क्राईब नसायचे. सबस्क्राईब वाढले तरी पण मग कधी वॉच टाईम कंप्लीट नाही झाला, काय म्हणजे कोणता क्रायटेरियाच पूर्ण झाला नाही त्या चॅनलचं. झालंच काही नाही. शेवटी मी ते अकाउंटच बंद केलं आणि नंतर 1 वर्ष काहीच केलं नाही मध्ये. पुन्हा ह्या वर्षी म्हटलं चला आपलं डेली आपण काय करतो काय नाही ते दाखवूया. आता ते माझा रांगोळीचा होता. खूप छान छान रांगोळी टाकायचे मी, पण काय माहीत कुठं काय व्हायचं, ते व्हिडिओ दिसायचेच नाही का काय, कुठं काय, त्याला व्ह्यूजच नसायच्या. असं काय का मला सेटिंग जमली नाही, काय जे असेल ते. पण आत्ता छान प्रतिसाद मिळतो आहे, तर त्याबद्दल थँक्यू. तर आता तिसरा आठवडा चालू आहे माझ्या ज्यूट क्लासचा. तर तिसऱ्या आठवड्यात काय काय शिवलं ते दाखवते बघा. पहिल्या आठवड्यात शिवले होते ना त्याच प्रकारच्या, त्यापेक्षा थोडं कमी माप घेऊन अशा ह्या पर्स शिवलेल्या आहेत, सिंगल चेनचेच असे हँड पाऊच. तर छान आहे बघा. एक मोबाईल वगैरे असं ठेवायला पण आपण यूज करू शकतो. कारण पहिल्यामध्ये हे अशा शिवल्या होत्या, पण ते सुरुवात होती ना म्हणून त्याला एवढी फिनिशिंग वगैरे, म्हणून त्यामुळे आणखीन एक हात साफवण्याचं ते आणखीन एक शिवा. तर हे पण मी साडीच्याच कापडाचं शिवलेलं आहे, किंवा कॉटनचं वगैरे छोट्या डिझाईनचं छान कापड मिळतं त्याचं शिवल्यानंतर ते आणखीनच उठून दिसतं. सध्या काय माझं मार्केटला जाणं वगैरे नाही, तर मी याचं शिवलं. कारण ही पण छान होतं आहे साडीचा पण कलर वगैरे, आणि कापड पण छान होतं, क्वालिटी पण ठीक होती, त्यामुळे शिवलं मी. तर ही आहे पहिल्या आठवड्यातलीच. पण हे आत्ता पुन्हा तिसऱ्या आठवड्यात ही एक शिवली. त्यानंतर त्यांनी आम्हाला माप दिलं आणि शिकवलं. डमरू पर्स असते बघा, डमरू शेपची ही अशी पर्स, आणि त्याला साईडने असे 5x5चे असे जॉईन द्यायचे, मध्ये चेन असे बंद. ही अशी बघा, पूर्ण दिसत नाही, अशी दाखवते. डमरू शेपची अशी पर्स खूप छान वाटते. ही जुन्या साडीच्या कापडाची आहे, पण खूप अशी सुंदर वाटते. त्याला मध्ये पोत्याचं वगैरे अस्तर लावलेले, आणि पुन्हा आपलं कॉटनचं अस्तर लावलेले. छान साडीचं न लावता कॉटनचं आतून, तर खूप छान वाटते. याच्यात पण खूप सारं असं सामान बसू शकतं, म्हणजे व्यवस्थित आहे आपल्या सिंगल माणसाला यूज करायला. आपण नंतर लेदरचं कापड घेऊन किंवा ज्यूटचं कापड घेऊन छान शिवू शकतो आपल्याला यूज करायला. आता हे सॅम्पल किंवा म्हणजे हे आता शिकण्यापुरतं आहे, तर साडीच्या याचं शिवलं आहे. कारण मला वाटलं पहिल्यांदा फिनिशिंग येते, नाही येत, पण खूप छान यायला लागली. कारण ते टीचर पण आपल्याला बोलतात ना, खूप छान येते फिनिशिंग, छान वाटते. साडीचं शिवले तरी पण खूप छान वाटतात, वापरण्यासारखे वाटतात. आणि अजून छान नवीन कापड घेऊन शिवल्यावर तर आणखीनच छान वाटतील. तुम्ही यूज करू शकता किंवा शिवून विकू शकता. स्वतःचा असा छोटा घरातून बिझनेस पण चालू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं शिवून. कारण आमच्या अगोदर पण बॅच झालेल्या बायका आहेत ना, तर त्या शिवतात आणि ठिकठिकाणी स्टॉल लावतात, जिथं विकण्यासारखं आहे तिथं. तर छान रिस्पॉन्स आहे. तर ही एक शिवली, ही सिंगल अगोदर. ही एक शिवली डमरू याची, आणि ह्याच्यातूनच प्लेटची बघा, डमरू पर्सच बोलतात त्याला, प्लेटची. तर दाखवते प्लेट, आणि त्याला गोल असे 5x5चे पार्ट लावायचे. तर ही एक शिवली. आता माझी ती पहिली साडी संपली म्हणून हे दुसरं कापड मी यूज केलेलं. हे तर नवीनच आहे अगदी, काही म्हणजे याचा वापर पण केलेला नाही. असंच मला पाहुण्यांनी दिलेली साडी होती, तर त्याचंच आपण एवढ्या घालण्यात येत नाहीत, त्यामुळं ह्याला जरा चेन पण मॅचिंग झालेली आहे. कारण त्या अगोदर मी कशा शिवणार, कोणत्या शिवणार काही माहीत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला चेन आणून ठेवल्या. त्यामुळे एकसारख्या कलरच्या किंवा वेगवेगळ्या, कारण हे शिकण्यासाठी त्या बी बोलल्या विदाऊट कलरच्या असल्या तरी चालत्या, पण त्याने छान आली, फिनिशिंग पण छान आली, वापरण्यासारख्या पण आहेत. आणि असे गोल 5x5चे लावायचे साईडने. याला कसं चौकोनी डमरू आहे. ही कशी आहे, ही कशी अशी प्लेन ही आहे, आणि ह्याला कशा अशा बॉक्सच्या प्लेटा टाकून थोडीशी मोठी होती. ही छान आहे, मधून पण छान आहे. याच्यात पण खूप सारं सामान बसू शकता, आतून पण बघू शकता खूप मोठी आहे.
सो याचे बंद मी मुद्दामून मोठे केलेले आहेत, कारण हातातच घ्यायचे आहेत ह्या. असे हातात घेतली तरी ही चालेल, आणि अशी आपण काखेत घेतली तरी पण, लटकवली तरी पण चालेल. हे बघा खूप मोठं आहे, आतून खूप सगळं हे असू शकतं. याचं काय झालं, घाईघाईने ओढताना माझ्या मुलीकडून चेन नाही खराब झाली, पण वरचं कसं जिपरचं हे निघलं. हे पण मस्त आहे असं आतून, याच्यात पण भरपूर सामान असू शकतं. आणि ही पण खूप छान आहे अशी, म्हणजे एकदम सिम्पल सीट अशी, कुठं पण ती यूज करायला असं. बघा फिनिशिंग वगैरे छान आलेले आहे. तर असं थोडी अजून प्रॅक्टिस करून अशा हे शिवून आपण नंतर छान कापड आणून शिवून आपला स्वतःचा घर बसल्या शिलाई काम तर आपल्याला चांगलं जमतं. याचे माप वगैरे चांगले जमले तर नवीन कापड वगैरे घेऊन व्यवस्थित आपण घरातून छोटासा स्वतःचा व्यवसाय पण सुरू करू शकतो. तर छान वाटतंय, रोज काहीतरी एक नवीन शिकायला मिळतंय. आता बघून नेक्स्ट आठवड्यात, आता ह्या वेळेस 2 दिवस सुट्ट्या होत्या टीचर बाहेरगावी गेल्यामुळं, आणि मध्ये पण 1 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळं क्लास कॅन्सल होता. तर 3च दिवसात 4 दिवसात समजा ह्या मापाला मला हे शिवायला लागले होते 2 दिवस, कारण पहिल्यांदा मला एवढं व्यवस्थित लक्षात आलं नव्हतं ही प्लेटची. आणि ही शिवली होती मी एका दिवसात, ही पण शिवली होती एका दिवसात. तर आता एक मोबाईल पाऊचचं पण दिलेलं आहे त्यांनी माप, तर ते माझं अजून इनकम्प्लीट आहे. ते पण कंप्लीट झाल्यावर नेक्स्ट आठवड्यात शेअर करीन. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या, कारण मला ह्यावेळेस छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. तर छान वाटतंय, कारण मग मी कंटिन्यू पुढे व्हिडिओ बनवत जाईल. नंतर मी शिलाईचं पण करते, समजा ड्रेस वगैरे शिवते त्याचे पण माप वगैरे ते पण शेअर करू शकते. मग असा उत्साह वाटतो जर चांगला ग्रोथ झाला चॅनल तर, नाहीतर मग नाही करावं वाटत. तर मागच्या चॅनलच्या वेळेस तसंच झालं, करून बी काही मेहनतीचं फळच नाही भेटलं. त्यामुळे म्हणजे असं जरा हेच झालं होतं, इंटरेस्टच नव्हतं राहिला, काही खरं नाही बाबा हे असं वाटत होतं. त्यामुळे 1 वर्ष मी काही काम बी केलं नाही. परत माझा भाऊ बोलला काही नाही आहे, कर चालू, बघ भेटेल रिस्पॉन्स. तर मग पुन्हा केलं चालू, तर छान रिस्पॉन्स भेटतोय. तर थँक्यू. चला बाय बाय.